दी सह्याद्री सहकारी बँक सह्याद्रीनगर कांदिवली या बँकेच्या चेअरमनपदी दहिगाव गावचे ज्येष्ठ नेते रामबाबा चव्हाण तर कोळेकरवाडी गावचे सुपुत्र युवा नेते गोरक्षनाथ महाडिक यांची व्हाईस चेअरमनपदी निवड झाली आहे। अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी सह्याद्री सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक सह्याद्री परिवार पॅनल व सहकार पॅनल यांच्यामध्ये अटीतटीची झाली। प्रामुख्याने सह्याद्री परिवार पॅनलचे नेतृत्व पश्चिम महाराष्ट्राचे भाजपचे समन्वयक अमित चव्हाण यांनी केले, तर सहकार पॅनलचे नेतृत्व गेले 4 टर्म सह्याद्री सहकारी बँकेची धुरा सांभाळणारे पुरुषोत्तम माने यांनी केले। यामध्ये अमित चव्हाण यांच्या सह्याद्री परिवार पॅनलने सर्वच 13 जागांवर विजय मिळवला। अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये अमित चव्हाण, मनोज चव्हाण, विनोद चव्हाण या तिघांनी सह्याद्री परिवार पॅनलची धुरा सांभाळली। सह्याद्री परिवार पॅनलचे सर्वच उमेदवार व कार्यकर्ते हे एका कुटुंबाप्रमाणे निवडणुकीदरम्यान प्रचार करताना दिसून येत होते। अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये सभासदांचे हित व माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी अमित चव्हाण यांनी पॅनलचे नेतृत्व केल्याचे समजते। या बँकेच्या नुकत्याच झालेल्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीवरून विविध तर्कवितर्क करण्यात येत होते, परंतु दहिगाव गावचे ज्येष्ठ नेते रामबाबा चव्हाण यांची चेअरमनपदी तर पाटण तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागातील ढेबेवाडी जवळ असणाऱ्या कोळेकरवाडी गावचे युवा नेते गोरक्षनाथ महाडिक यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली। या निवडीमुळे विविध स्तरातून चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसून येत आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज। राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।